नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना आता 5,000 रुपये मिळणार आहेत. तर हे पैसे कसे मिळणार आहेत, कोणत्या योजनेमार्फत हे पैसे मिळणार आहेत, तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात. तर मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, या योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजना. तर मित्रांनो, प्रधानमंत्री किसान मानधन योजना ही एक पेन्शन योजना आहे. या योजनेअंतर्गत पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना दरमहा 3,000 रुपये पेन्शन जी आहे तर ती दिली जाते. या योजनेअंतर्गत आतापर्यंत 19,48,871 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. त्यापैकी 12.8 लाख लाभार्थी हे पुरुष आहेत आणि 7.41 लाख हे महिला लाभार्थी आहेत. तर मित्रांनो, प्रधानमंत्री किसान मानधन या योजनेअंतर्गत 3,000 महिना पेन्शन घेण्यासाठी पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना दरमहा 55 रुपये ते 200 रुपये अंशदान द्यावे लागतात. तेवढेच पैसे सरकारकडून सुद्धा जमा केले जातात. म्हणजे जर समजा तुम्ही या योजनेत 200 रुपये जमा केले तर सरकारकडून सुद्धा तुमच्या नावाने 200 रुपये जमा केले जातील. असे एकूण 400 रुपये महिन्याला जमा होतील. हे पैसे तुम्हाला या योजनेअंतर्गत वयाच्या 60 वर्षापर्यंत भरावे लागतात. त्यानंतर तुम्हाला 60व्या वर्षापासून 3,000 रुपये पेन्शन मिळवण्यात सुरुवात होईल. पैसे किती जमा करायचे आहेत हे तुमच्या वयानुसार ठरते. जेवढे कमी वयापासून तुम्ही हे पैसे जमा कराल तेवढे कमी पैसे लागतील. म्हणजे 55 रुपये वय जास्त असतील तर पैसे जास्त भरावे लागतात. म्हणजे 200 रुपये किंवा त्यापेक्षा कमी. तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा लाभ घेत असलेल्या लाभार्थ्यांना इतर दुसऱ्या योजनेचा लाभ मिळत नाही. जसे की संजय गांधी योजनेचा लाभ या लाभार्थ्यांना मिळत नाही. अजूनही बऱ्याच योजनांचा लाभ मिळत नाही. परंतु प्रधानमंत्री मानधन योजनेचा लाभ पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना डायरेक्ट घेता येतो. तर अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्ही जर पीएम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही प्रधानमंत्री मानधन योजनेचा सुद्धा लाभ जो आहे तर तो घेऊ शकता. व या योजनेअंतर्गत तुम्हाला वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3,000 रुपये पेन्शन जी आहे तर ती घेता येते. तर मित्रांनो, प्रधानमंत्री मानधन योजनेबद्दलची ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद.